अशोक खरात प्रकरणानं नवे वळण घेतलं असून त्याचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये मृत्यू झालाय। या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचाही जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ शेळके यांच्या कारनं उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनर खाली घुसली। जितेंद्र शेळके हे खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते, तसेच त्यांच्या व्यावसायिक व्यवहारांमध्येही खरातची भागीदारी असल्याची माहिती आहे। खरातला अटक झाल्यापासून शेळके तणावात असल्याचंही सांगितलं जात आहे। या घटनेनंतर राजकीय वर्तुळात संशय व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघाताबाबत प्रश्न उपस्थित करत हा अपघात की घातपात असा सवाल केलाय। वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की जाणून बुजून छेडछाड करण्यात आली याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या घटनेवर संशय व्यक्त करत काही दिवसांपूर्वी चौकशी झाल्यानंतरच हा अपघात घडल्यानं शंका अधिक गडद होत असल्याचं म्हटलंय। याशिवाय रोहित पवार यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत हा अपघात घडवून आणला गेला नाही ना असा प्रश्न उपस्थित केलाय। दरम्यान या घटनेमुळे खरात प्रकरणाला नवे वळण मिळालं असून अपघातामागील नेमकं कारण शोधण्यासाठी सखोल तपासाची मागणी जोर धरत आहे।